मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं एका OTT प्लॅटफॉर्मला दणका दिलेला आहे। थेट कार्यालयात धडक देऊन मराठीचा आग्रह धरला। क्रिकेट समालोचन इतर प्रादेशिक भाषांमधून होत असताना मराठीतून का नाही असा सवाल मनसैनिकांनी केलाय। बघूया याविषयीचा रिपोर्ट। मराठीचा मुद्दा OTTला गुद्दा। मराठीवरनं मनसे पुन्हा आक्रमक। मराठीतून क्रिकेट समालोचनाची आग्रही मागणी। मराठीच्या मुद्द्यावरनं मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत क्रिकेट सामन्यांचं प्रक्षेपण करणाऱ्या OTT कार्यालयात धडक मारली। क्रिकेट सामन्यांचं समालोचन इतर सर्व प्रादेशिक भाषांमधून केलं जात असताना मराठीतून का होत नाही असा सवाल करत मनसेनं अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मनसेचे आक्रमक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहून अधिकारी काहीशे धास्तावले। तब्बल 2 तास शाब्दिक बाचाबाची सुरू होती। त्यानंतर मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। त्यामुळे लिखित स्वरूपात मराठी भाषेत समालोचन करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। त्यानंतर OTT ॲपच्या कार्यालयातल्या भिंतींवरही मराठी असं लिहिण्यात आलं। हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच, आणि ते सुरू होईल त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा। किती दिवसांची वेळ दिली आहे तिने? नाही, ते लगेचच सुरू करतील। मनसेनं डोळे वटारल्यानंतर OTT कार्यालयानं नरमाईची भूमिका घेतली। मराठी भाषेतून समालोचन करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलंय। असं कधीच झालं नाहीये आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही। त्या अनुषंगानेच मी सांगतो तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती, पण चॅम्पियन्स नाही आतापासून राईट। पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत। OTT कडनं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पोलिसांनी अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांच्यासह मनसैनिकांना ताब्यात घेतलं। OTTवर मोठा मराठी भाषिक प्रेक्षक आहे। इतर प्रादेशिक भाषांमधनं समालोचन होत असताना मराठीतून का नाही हा तसा रास्त प्रश्न। आता OTTनं लेखी आश्वासन देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। पण या OTTवर क्रिकेट पाहताना मराठीतून समालोचन ऐकायला कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वनाथ पाटील, झी 24 तास।